नमस्कार. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक बनवायचे पण वेळ नाही की तुम्ही पहिल्यांदाच बनवताय, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत अशी पारंपरिक रेसिपी जी न वाफवायची न तळायची आणि तरीही चविष्ट, सुंदर आणि बाप्पाच्या आवडीचे पंचखाद्य वापरून नैवेद्यासाठी उत्कृष्ट मोदक. एक कढई वापरून काही मिनिटात झटपट, रुचकर, मऊसर, हेल्दी असे हे मोदक तयार होतात. तर या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सॉफ्ट बाह्य कवच कसं तयार करायचं, ओल्या खोबऱ्याचे गूळ घालून केलेले सारण, मोदकांना सुंदर आकार देण्याची सोपी पद्धत, न वाफवता तळता पदार्थ तुपात भाजून केलेले रुचकर मोदक. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे आपण काही ड्रायफ्रूट्स घेणार आहोत आपल्या आवडीनुसार. इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यात हे आपण वाटून घेणार आहोत, जाडसर वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जाडसर वाटून घेऊयात. हे बघा, अशा रीतीनं आपण हे जाडसर वाटून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओल्या नारळाचे काप घालून घेतोय आणि हे ओल्या नारळाचे काप आपण पाहू शकता, मी त्याची पाठीमागचा जो काळसर भाग आहे तो काढलेला नाही, तसेच वापरते, कारण की त्यामध्येही खूप पौष्टिक असे घटक असतात. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर बघा, अशा रीतीनं आपला छान नारळाचा चव झटपट तयार झालेला आहे. तर आता आपण पुढची कृती पाहणार आहोत, पण त्याआधी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर हे मोदक बनवण्यासाठी आपण इथे बारीक रवा घेणार आहोत आणि आपण पाहू शकता 1 वाटी मी इथे बारीक रवा घेतला. याच वाटीच्या मापाने आपण बाकीचं साहित्य घेणार आहोत. कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे, साजूक तूप आहे. तूप थोडंसं गरम झाल्यावर त्यात रवा घालून घेतला आहे आणि हा रवा आपण छान गुलाबीसर असा भाजून घेणार आहोत, त्याचा खमंग वास येईल तोवर. हे बघा, अशा रीतीनं मी रवा मध्यम आचेवरती छान भाजून घेते आहे. रव्याचा सुगंध अगदी घरभर पसरला पाहिजे. आपल्या साजूक तुपात हा रवा आपण छान भाजून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालून घेतो आहे. खूप रुचकर असा हे मोदक तयार होतात. ओल्या नारळाची चव त्यामध्ये खूपच छान लागते. हे बघा, ओल्या नारळाचा चव पण आपण थोडासा भाजून घेतलेला आहे, त्याचा ओलसरपणा थोडा कमी करून घेतला आहे. आणि इथे आपण साई सकट 1 वाटी दूध घालून घेतलेलं आहे. साय आणि दूध एकत्र आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीनं दूधही मोजून घेतलं आहे आणि आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे बघा, रवा शिजण्यासाठी एकदा झाकण ठेवलं आणि 1 मिनिटाने एक वाफ काढली. आपण पाहू शकता यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता आपण 1 वाटी साखर घालून घेणार आहोत. आपल्याला जर कमी गोड हवं असेल तर आपण थोडी कमी साखर घातली तरीही चालेल, पण हे अगदी योग्य प्रमाण आहे. आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, ज्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. असं व्यवस्थित आपण ते मिक्स करायचं आहे. झाल्या तर त्याच्या फोडून घ्यायच्या. आणि आता इथे मी केशर भिजत घातले होते कोमट दुधामध्ये, ते घालून घेते, म्हणजे त्याचा स्वाद आणि त्यामुळे आणखी आरोग्यदायी असा आपला नैवेद्य, बाप्पांसाठीचा प्रसाद तयार होईल. आणि ह्याला आपण आणखी एक वाफ काढून घेऊयात. एक आपण वाफ काढून घेतल्यानंतर मला हे मोदक जरा छान आणखी आकर्षक बनवायचे आहेत आणि बाप्पांसाठी बनवते तर केशरी मोदक बनवण्याची इच्छा आहे, म्हणून यामध्ये थोडासा केशरी रंग मी घालून घेतला आहे. त्यामुळे मोदकांना खूप सुंदर असा रंग येणार आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. हा खाण्याचा रंग आहे, चांगल्या क्वालिटीचा रंग आपण इथं वापरलेला आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित रंग सगळा मिक्स झालेला आहे आणि गॅस बंद केला आहे. त्यानंतर आपण पाहू शकता हे असं आपलं मोदकाचं साहे तयार झालेलं आहे. हे एका भांड्यात आता आपण काढून ठेवूयात आणि हे थोडा वेळ बाजूला ठेवूयात. तोवर इकडे पॅनमध्ये मी थोडंसं, अगदी बघा, थोडंसं तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये ओल्या नारळाचा चव 1/2 वाटी घालून घेतलेला आहे. तो आपण थोडासा परतून घेऊया. त्यातलं थोडंसं पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर त्यामध्ये आता हा गुळाचा आपण पाहू शकता खडा आहे, तो मी कापून घालते आहे, कारण की बाप्पांच्या आवडीचे पंचखाद्य आपण इथे वापरणार आहोत. नारळ, गूळ आणि मगाशी आपण जी भरड तयार करून ठेवली आहे ड्रायफ्रूटची, ती 3-4 चमचे मी घालून घेते. जे सगळं बाप्पांच्या आवडीचंच आहे सामग्री. तर ओलं खोबरं, गूळ आणि भरड आपण घालून घेतलेली आहे.
आता 1 चमचा आपण इथे खसखस घालून घेतलेली आहे, त्यामुळे आपले मोदक आणखी पौष्टिक होणार आहे. आणि इथे आता मी थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडीशी जायफळ पूड पण त्यात मिक्स आहे. ते सारण आता गार करायला ठेवलं आहे. इकडे मगाशी आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलं आहे ते अशा पद्धतीने आपण मोदकाचा मोल्ड घेतला आहे. त्या मोल्डला मी तूप लावून घेते आणि त्याचा वापर करून आपण मोदकाचा छान आकार देणार आहोत. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हे बघा, मोदकाच्या साच्यामध्ये आपण हे अशा रीतीनं हे रव्याचं आणि खोबऱ्याचं मिश्रण जे आहे ते घालून घेतोय. मोदकाच्या साच्यामध्ये हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित बोटाने दाबून भरून घेतोय. आणि त्यानंतर आपण जे सारण तयार केले गूळ, खोबरं, ड्रायफ्रूट्सचं, ते आता मी त्यामध्ये घालून घेते मध्ये. म्हणजे मोदकाच्या बरोबर मध्ये आपण जेव्हा सारण घालतो उकडीच्या मोदकात किंवा तळणीच्या मोदकात, त्याप्रमाणे आपण इथे मधोमध सारण घालून घेतलं आहे. आणि पुन्हा हे रव्याच्या मिश्रणाने आपण त्याचे खालचा जो भाग आहे मोदकाचा तो बंद करून घेतलेला आहे. आणि अशा रीतीनं आपला हे बघा, साच्यातनं आपण मोदक बाहेर काढूयात. अगदी छान उत्कृष्ट असा मोदक तयार झाला आहे. त्यामध्ये बाप्पाच्या आवडीचंच सगळं साहित्य आपण वापरलं आहे. किती सॉफ्ट आणि रुचकर असा हा मोदक तयार होतो. तर आपण नक्कीच बनवाल. पुढचा मोदक पुन्हा आपण बनवून पाहूयात. पुन्हा त्या साच्यामध्ये आपण अशाच रीतीनं मिश्रण घालून घेतो रव्याचं आणि त्यामध्ये जे गूळ खोबऱ्याचं सारण आहे तेही घालून घेतो आहे. म्हणजे बाप्पाच्या आवडीचा मोदक आपण तयार केला आहे. फक्त आपण यावेळी वाफवला नाही आहे किंवा तळलेला नाही आहे. अगदी कुणीही हा मोदक सहज तयार करू शकेल. उत्कृष्ट असा हा मोदक तयार होतो आणि रुचकर आणि पौष्टिक तर आहेच. आपल्याला जर हा मोदक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. किंवा आपण आणखी कुठल्या वेगळ्या पद्धतीने मोदक बनवत असाल तर तेही कळवा. आणि रेसिपीज आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, परिवाराबरोबर नक्की शेअर करा. तर अशा रीतीनं हा रुचकर आणि उत्कृष्ट मौसर असा मोदक तयार झाला आहे. आपल्या चॅनलवरती उकडीच्या आणि तळणीच्या मोदकाची ही रेसिपी आहे, ती अवश्य पहा. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया अशा छान छान रुचकर रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.